नमस्कार मंडळी। मी इथे प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन बनवायचा प्रयत्न करत असते। आजही मी तुमच्यासाठी एक नवीन घेऊन आली आहे, ते म्हणजे उत्तराखंड स्पेशल आलू की गुटके। आता खूप सिंपल रेसिपी आहे। त्यासाठी मी मिक्सरमध्ये 3 मिरच्या अशा प्रकारे तोडून घेतल्या, त्यात थोडेसे अद्रक लसूण घालून घेतले आणि याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे पाणी न टाकता। हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलं। आता याची पेस्ट मी एका वाटीत काढून घेते। तर अशा पद्धतीने मी पेस्ट तयार केलेली आहे। आता मी इथे एका वाटीमध्ये लाल तिखट घेतलं आहे 2 चमचे। जर तुम्ही तिखट जास्त खात नसाल तर कमी वापरू शकता। आता इथे तिखट घेतलं, त्याच्यानंतर 1 चमचा 2 चमचे धना पावडर घेतली, 1.5 चमचा आणि याच्यात घेतला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा घरचा काळा मसाला जो असतो तो घेतला मी याच्यामध्ये। आणि आता मी याच्यात टाकून घेते, हे मिक्स करून घेते आणि मी याच्यात थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेणार आहे। आता ही छान अशी पेस्ट तयार करून घेतली की ते आपण आलू के गुटके तयार करायला घेऊयात। इथे मस्त अशी पेस्ट काढून बाजूला ठेवून देऊयात। आणि कसं आहे, आता उत्तराखंडमध्ये आलू के गुटके बनवताना शक्यतो लोखंडी भांड्यात बनवलं जातं। हा पदार्थ लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये करतात। तर माझ्याकडे कढई तर नव्हती, पण लोखंडी तवा अवेलेबल होता। म्हटलं मग चला त्याच्यावरच करूयात। मी ते तवा तापत स्वच्छ घासून घेतला अगोदर, त्यानंतर त्यात 2 पळे तेल घातलं। तेल छान असं तापलं की त्यात थोडेसे जिरे घालायचे। आता मी जी पेस्ट बनवून घेतलेली आहे कोरड्या मसाल्यांची, त्यात जिरा पावडरही घालतात, पण माझ्याकडे जिरा पावडर नव्हती म्हणून मग मी इथे तेलात जिरे घातले। आता इथे हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती मस्त अशी याच्यात घालून घ्यायची आहे। छान अशी कमी गॅसवरती थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतू द्यायची, जेणेकरून कच्च्या मिरचीचा वास येणार नाही किंवा अद्रक लसूणचाही वास येणार नाही त्याला। आणि छान अशी परतली की आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती यात घालायची आणि 2 मिनटं कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं। खूप छान असं तेल सुटतं याला। आणि ते आता तुम्ही पाहू शकता, मी 2 मिनिटे याला छान असं परतून घेतलं आहे, किती छान असं तेल सुटलेलं आहे। यानंतर पुन्हा एकदा याला खालीवरती करून यात आपण जे मी उकडून इथे बटाटे घेतले होते, 4 ते 5 मीडियम आकाराचे बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घेतल्या आणि त्या मसाल्यामध्ये या फोडी घालून घेतल्या। आता छान असं मिक्स करायचं आहे। तर तव्यावर मिक्स करताना थोडंसं जड जातं। जरी लोखंडी कढई किंवा तवा नसेल तर तुम्ही साध्या कढईमध्येही भाजी केली तरी चालते, पण लोखंडी कढईमध्ये याच्यासाठी किंवा तव्यामध्ये त्याची छान अशी टेस्ट येते त्याला। तर इथे मी आता ही मसाल्याला व्यवस्थित बटाटा परतून घेणार आहे। आणि बटाटा परतवताना किंवा मिक्स करताना गॅस कमीच ठेवावा, जेणेकरून मसाला जळणार नाही आणि प्रत्येक बटाट्याला लागेल। आता हे छान असं मिक्स करून घेतलं मी इथे। यात मी जेव्हा बटाटे घातले तेव्हाच याच्यात मीठही घालून घेतलं होतं, चवीनुसार मीठ घालून घेतलं। आणि आता इथे झाकण ठेवून 5 मिनटं एकदम कमी फ्लेमवरती 5 मिनटं आपण परतून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा आपण याला असं खालीवरती करून घेऊया आणि कमी गॅसवरती ॲटलिस्ट म्हणजे झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता दोन्ही करून तुम्ही 10 मिनटं अशी परतून घ्यायची आहे भाजी, जेणेकरून हा मसाला पूर्ण बटाट्यांच्या आतमध्ये पर्यंत जाईल आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे याला एकदा। आणि छान असे आपले आलू के गुटके तयार आहेत। जशी आपण बटाट्याची सिंपल भाजी बनवतो, उकडलेल्या बटाट्यांची तुम्ही मुलांना डब्याला देतच असाल, तर त्याच पद्धतीचे आलू के गुटके आहेत। उत्तराखंडमध्ये हे आलू के गुटके काही सण असेल किंवा कोणी पाहुणे आले असेल किंवा काही स्पेशल थाळी असेल तर यामध्ये नक्की हे बनवलं जातं। तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली ही भाजी। आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबून द्या, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला बेल आयकॉन तुमची